नमस्कार मित्रांनो, मी नकुल गोसावी आज तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पहाटे स्वागत आहे. तर आज महाशिवरात्र आहे आणि सर्वप्रथम माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आज बरेच जण आपली दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी कुणकेश्वर यात्रा या ठिकाणी बरेच जण जातात, परंतु आपण मात्र आज आपली फोंडाघाट गावची जी ग्रामदैवत आहे आई गांगोमाऊली तिच्या दर्शनासाठी या ठिकाणी सकाळी पहाटे आपण निघतोय. आणि त्याचबरोबर गांगोचं जे मंदिर आहे गांगवाडीला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आज जाणार आहोत. आणि आपल्या गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त जे काही कार्यक्रम होतात ते कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. आणि त्याचबरोबर या दोन्ही मंदिरांतील देवतांचं दर्शन तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया लाल रंगाचं खाली सबस्क्राईब बटन दिसतंय त्याला क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पहाटेचे 7 वाजले आहेत आणि 7 वाजता आपण घरातून बाहेर पडतोय. तत्पूर्वी आता पहाट असल्यामुळे या ठिकाणी घरासमोर बाहेर पडल्यानंतर बागेतील काही सुंदर फुलं मला दिसली आणि त्यांचं सर्वप्रथम दृश्य तुम्हाला मी दाखवतो आणि त्यानंतर आपण निघतोय त्या या मंदिर दर्शनांकडे. चला तर मित्रांनो निघूया. डोंगराच्या आडून होणाऱ्या सूर्योदयाचे सुंदर आणि विहंगम दृश्य, मध्येच ऐकू येणारा पक्ष्यांचा चिवचिव आवाज यामुळे एकंदरीत सर्व वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. हळूहळू सूर्य डोंगराच्या वर येत होता आणि सूर्योदय खऱ्या अर्थाने होत होता.
बघा तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी करवंद जे आहेत ते आता फुललेले आहेत आणि थोड्याच दिवसानंतर आपल्याला जंगलाची जी काळी मैना आहे करवंद ती तुम्हाला थोड्या दिवसात पाहायला मिळतील. त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाठवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पूर्णपणे सूर्य डोंगराच्या वर आलेला आहे आणि त्यामुळे आता पहाड झालेली आहे खऱ्या अर्थाने. अजूनही थोडीशी थंडी जाणवते आहे. आता सूर्य आल्यामुळे नक्कीच थोड्या वेळात ही थंडी जाईल यात शंका नाही आहे. चला मित्रांनो पुढे निघूया दर्शनासाठी. आपण आलो आहे गडगेसकल रस्त्याला आणि ज्या ठिकाणी यापूर्वी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला आणि नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली ते हे ठिकाण शिवाजी चौक. याचाही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही बघितला नसेल तर पाहू शकता. आणि आता आपण जातो ते मंदिराच्या दिशेने. कमान दिसते म्हणजे आता आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. आणि समोर आता बघा तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला ते मंदिरही दिसतंय, गांगोबाईचं मंदिर, ज्या ठिकाणी आपण सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत. मंदिराच्या बाजूला असणारी ही तळी आहे बघा. समोर मंदिर आहे आपलं गांगोबाईचं, तिथे पूजा सुरू आहे. आपण दर्शन घेऊया. प्रथम घेऊया आपली फोंडाघाटची ग्रामदैवत आई गांगोमाऊलीचं दर्शन आणि त्यानंतर बाजूलाच जे शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. माऊलीचं दर्शन तर घेऊन झालं तर आता आपण निघूया गांगोच्या मंदिरात, गांगोवाडीला. हा जो रस्ता आहे तो पुढे कोल्हापूरला जातो आणि इथे आपण डावीकडे वळण घेतोय. हिला गुमटी पण म्हणतात. इथून आपण आतमध्ये जातोय आता गांगो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. मंदिराकडे जाणारा रस्ता जरी अरुंद असला तरी डांबरीकरण आहे. आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच लोकांची स्नानासाठी खूप गर्दी असते. आपल्याला
मंदिरात फोंडा पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी येऊन स्नान करतात आणि त्यानंतर दर्शनाचा लाभ घेतात. या 2 तळी आहेत आणि या तळीतील जे पाणी आहे ते पाणी कधी आटत नाही आणि म्हणजे कमी होत नाही आणि मे महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी असतं. चला तर आपण या ठिकाणी दर्शनाला निघूया, दर्शन घेऊया आपण. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. बागेतील फुलं, मांजरांची धमाल मस्ती आणि सगळं देवदर्शन हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा.